मुख्यमंत्री माझी लाडली बहीण योजना अंतर्गत तुम्हाला आता महिन्याचे 1500 रुपये मिळणार आहेत। यासाठी तुम्ही सुद्धा घरी बसल्या फॉर्म भरू शकता। जर तुम्हाला घरी बसल्या फॉर्म भरायचा असेल तर मी तुम्हाला A to Z इन्फॉर्मेशन सांगणार आहे। सर्वप्रथम तुम्हाला तुमच्या मोबाईल मध्ये प्ले स्टोर ओपन करायचं आहे। प्ले स्टोर वर जाऊन तुम्हाला नारी शक्ती दूत ऍप असे सर्च करायचे आहे। सर्च केल्यानंतर तुमच्या समोर एक ऍप येईल, त्याला क्लिक करायचं आहे। क्लिक केल्यानंतर त्याला डाउनलोड करायचं आहे। ऍप ओपन केल्यानंतर तुम्हाला त्यामध्ये एक डॅशबोर्ड ओपन होईल। त्यामध्ये तुम्हाला तुमचा 10 डिजिटचा मोबाईल नंबर मागेल, तो तिथे तुम्हाला टाकायचा आहे। टाकल्यानंतर तुमच्या मोबाईलवर एक OTP जाईल आणि तो तिथे टाकायचा आहे। त्यानंतर तुमच्या समोर एक डॅशबोर्ड ओपन होईल। डॅशबोर्ड ओपन झाल्यानंतर तुम्हाला प्रोफाईलच्या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे। प्रोफाईलच्या ऑप्शनवर क्लिक केल्यानंतर तुम्हाला तिथे तुमचं संपूर्ण नाव टाकायचं आहे आणि ईमेल ID टाकायचा आहे। त्यानंतर तुम्हाला जिल्हा सिलेक्ट करायचा आहे, नंतर तालुका, त्यानंतर तुम्हाला नारी शक्ती प्रकारवर क्लिक करायचं आहे। त्यामध्ये तुम्हाला खूप सारे ऑप्शन दिसतील। त्यामध्ये तुम्ही जर सामान्य महिला असाल त्यावर क्लिक करायचे आहे। जर तुम्ही बचत गट अध्यक्ष असाल तरी त्यावर तुम्ही क्लिक करू शकता। बचत गट सचिव असाल तरी तुम्ही क्लिक करू शकता। बचत गट सदस्य असाल तरी तुम्ही क्लिक करू शकता। जर तुम्ही गृहिणी या घरी राहता, घरून फॉर्म भरायचा असेल तर तुम्ही गृहिणीवर क्लिक करा। त्यानंतर अंगणवाडी सेविका, मदतनीस हा पण एक ऑप्शन आला आहे। त्यामध्ये ग्रामसेवकचा पण एक ऑप्शन आहे, वार्ड अधिकारीचा पण ऑप्शन आहे आणि सेतू केंद्राचा पण ऑप्शन आहे। जर तुम्ही यामध्ये कोणतेही प्रकार असाल तर तुम्ही हा टाईप करू। त्यानंतर तुम्हाला अपडेट करावर क्लिक करायचं आहे। त्यानंतर तुम्हाला होम पेजवर यायचं आहे। एक तुम्हाला बाजूला एक प्लस आयकॉन दिसेल, त्यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे। त्यानंतर तुम्हाला एक पेज ओपन होईल मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनाचा। त्यामध्ये महिलेचे संपूर्ण नाव टाकायचे आहे आधार कार्ड प्रमाणे। नंतर त्यांचे पतीचे नाव किंवा लग्न न झालं असेल तर तिचे वडिलाचे नाव तुम्ही टाकू शकता। त्यानंतर लग्न झालं असेल तर महिलाचे पूर्वीचे नाव तुम्ही टाका। त्यानंतर तुम्हाला जन्मदिनांक मागेल, त्यामध्ये तुम्ही निवडू शकता। त्यानंतर तुम्हाला आधार कार्डचा जो पत्ता दिला आहे, जे तुम्हाला माहिती आहे त्यामध्ये ते टाकायचं आहे। त्यानंतर जिल्हा तुम्हाला निवडायचा आहे, शहर, ग्रामपंचायत आणि पिनकोड। नंतर तुम्हाला मोबाईल नंबर टाकायचा आहे आणि आधार नंबर। त्यानंतर तुम्हाला खाली स्क्रॉल करायचं आहे। जर तुम्ही विवाहित असाल तर तुम्हाला हो करायचं आहे किंवा नाही करायचं आहे। नंतर जर महिला परराज्यात जन्मली असेल तर तिथे हो किंवा नाही करायचं। नंतर अर्जदाराचे खाते असल्याचे बँकेचे तपशील याच्यावर तुम्हाला खाली स्क्रॉल करायचं आहे आणि बँकेचे संपूर्ण नाव टाकायचं आहे। त्यानंतर खातेधारकाचे संपूर्ण नाव टाकायचं आहे आणि नंतर बँक खाते क्रमांक टाकायचा आहे। त्यानंतर तुम्हाला IFSC कोड मागेल बँकेचा, ते तुम्हाला तिथे टाकायचं आहे। जर तुम्ही बँक खात्याशी तुमच्या आधार कार्ड लिंक असाल तर तिथे हो करायचं आहे। नंतर तुम्हाला खाली दिलेले सर्व कागदपत्रे अपलोड करायचं आहे, ते फक्त 1 MBच्या आत असावे। सर्वप्रथम तुम्हाला आधार कार्ड अपलोड करायचं आहे 1 MBच्या आत। नंतर तुमच्या डोमेसियल म्हणजे अधिवास प्रमाणपत्र किंवा जन्म प्रमाणपत्र किंवा तुम्ही शाळा सोडल्याचा दाखला म्हणजेच लिव्हिंग अपलोड करू शकता। त्यानंतर तुम्हाला उत्पन्न प्रमाणपत्र मागेल, जर तुमच्याकडे नसेल तर तुम्ही रेशन कार्ड तुम्ही अपलोड करू शकता किंवा रेशनी। नंतर तुम्हाला अर्जदाराचे हमीपत्र अपलोड करायचे आहेत, त्याच्यामध्ये तुम्हाला खाली सिग्नेचर करायचं आहे आणि पूर्ण ऑप्शनवर टिक करायचं आहे। त्यानंतर त्याला 1 MBच्या आत अपलोड करायचं आहे। त्यानंतर तुम्हाला बँक पासबुकची फोटो अपलोड करायचा आहे, ते पण 1 MBच्या आत करायचं आहे। नंतर तुम्हाला महिलेचा जन्म जर परराज्यात तर झाला असेल तर त्यामध्ये तुम्हाला त्याचे पतीचे डॉक्युमेंट म्हणजे डोमेसियल किंवा जन्म प्रमाणपत्र त्यामध्ये 1 MBच्या आत अपलोड करायचे आहे। त्यानंतर त्यामध्ये अर्जदाराचा लाईव्ह फोटो घ्यायचा आहे। तुम्हाला डायरेक्ट कॅमेरा ऑन करून त्याला तुम्हाला क्लिक करायचं आहे। फोटो घेतल्यानंतर तुम्हाला खाली क्लिक ऍक्सेप्ट हमीपत्र डिक्लेरेशन वर तुम्हाला क्लिक करायचं आहे। क्लिक केल्यानंतर तुम्हाला जो मोबाईल नंबर त्यांच्या फॉर्म मध्ये टाकला होता त्यामध्ये तुम्हाला 4 अंकाचा OTP मागेल, तो OTP तिथे टाकायचा आहे
आणि तुमचा फॉर्म सबमिट होईल. होम पेजमध्ये आल्यानंतर तुम्हाला अर्जाची स्थितीवर क्लिक करायचे आहे आणि त्यामध्ये क्लिक करायचे आहे. त्यामध्ये तुम्ही जो फॉर्म भरला असेल तो तुम्हाला तिथे दिसणार आहे. त्यावर क्लिक करून तुम्हाला पेंडिंग असा ऑप्शन दिसेल.